नमो बुद्धाय. आज आपण ईश्वरावर विश्वास हे धम्माचे आवश्यक अंग नव्हे याचा उर्वरित भाग बघणार आहोत. सृष्टीचा तथाकथित निर्माता महाब्रह्मा यांच्या उत्पत्तीसंबंधी चर्चा करीत असताना तथागत भारद्वाज आणि वासेठ्ठ यांना उद्देशून म्हणाला, मित्रांनो, तो प्रथम जन्मास येणारा प्राणी म्हणतो, मी ब्रह्मा आहे, महाब्रह्मा आहे, विजेता आहे, अपराभूत आहे, सर्व द्रष्टा आहे, सर्वाधिकारी आहे, मालक आहे, निर्माता आहे, रचणारा आहे, मुख्य आहे, व्यवस्थापक आहे, मीच माझा स्वामी आहे आणि जे आहेत आणि पुढे होणारे आहेत त्याचा मी जनक आहे. माझ्यापासून हे सर्व प्राणी जन्मास आले आहेत. याचा अर्थ असा की जे आज आहेत आणि भविष्यकाळात होणारे आहेत त्यांचा ब्रह्मा हा पिता आहे. तुझे म्हणणे असे आहे की पूज्य, विजेता, अपराभूत जे आहेत आणि होणारे आहेत त्यांचा जनक, ज्यांच्यामुळे सर्वाची उत्पत्ती झाली असा जो ब्रह्मा तो स्थायी आहे, सतत राहणारा आहे, नित्य आहे, अपरिवर्तनशील आहे, तो अनंत काळ असाच राहणारा आहे. तर मग त्या ब्रह्माने उत्पन्न केलेले आपली इहलोकी येऊन अस्थायी, अनित्य, परिवर्तनशील, अल्पजीवी, मरणधर्मी कसे झालो? ह्या प्रश्नाला वासेठ्ठाजवळ उत्तर नव्हते. तथागताचा तिसरा विचार हा ईश्वराच्या सर्व शक्तिमत्तेसंबंधी होता. जर ईश्वर सर्व शक्तिमान आहे आणि सर्व सृष्टीचे तो बलवत्तर कारण आहे, तर त्यामुळे माणसाच्या मनात काहीही कार्य करण्याची स्वतःची अशी इच्छा असणे शक्य नाही. त्याला काही करण्याचीही आवश्यकता नाही. काही करण्याची त्याला इच्छा किंवा प्रयत्न करण्याचा संकल्पही स्फुरणार नाही. यामुळे मनुष्य प्राणी म्हणजे या जगातील कोणतेही कार्य ज्याला करावे लागत नाही असा एक निष्क्रिय प्राणी ठरेल. असे जर आहे तर ब्रह्माने माणसाला निर्माणच का केले? यालाही वासेठ्ठाजवळ उत्तर नव्हते. तथागताचा चौथा विचार असा होता की जर ईश्वर शिवस्वरूप कल्याणकारी आहे तर माणसे खुनी, चोरी, व्यभिचारी, खोटी बोलणारी, निंदक, बकवास करणारी, लोभी, द्वेषी, विकृत अशी का होतात? याचे कारण ईश्वरच असला पाहिजे. शिवस्वरूप ईश्वराच्या अस्तित्वात हे कसे शक्य आहे? तथागताचा पाचवा विचार ईश्वराची सर्वज्ञता, न्यायीपणा, दयाळूपणा या संबंधात होता. जर कोणी महान सृष्टीकर्ता असेल आणि तो न्यायी व दयाळू असेल तर मग जगामध्ये इतका अन्याय का फैलावतो? असा प्रश्न तथागतांनी केला. ते पुढे म्हणाले, ज्याला दृष्टी आहे त्याला सभोवार किडसवाने दृश्य दृष्टीस पडेल. ब्रह्मा आपली रचना का सुधारत नाही? जिला मर्यादा नाही अशी त्यांची शक्ती व्यापक असेल तर त्यांचे हात कल्याण करण्यासाठी पुढे का सरसावत नाही? त्याने निर्माण केलेली सृष्टी दुःखोपभोगात का बुडालेली आहे? तो सर्वांना का सुख देत नाही? अफरातफरा, चोरी, अज्ञान का फैलावत राहते? असत्य सत्यावर का मात करते? सत्य आणि न्याय पराभूत का होतात? माझे मते अन्यायाला आश्रय देण्यासाठी जग निर्माण करणारा हा तुमचा ब्रह्मा परम अन्यायी ठरतो. सर्व प्राणीमात्रांना व्यापणारा तुमचा जो ईश्वर आहे तो त्या प्राणीमात्रांना सुखी वा दुःखी बनवितो, त्यांच्याकडून पाप अथवा पुण्य करवितो. तो ईश्वर स्वतः पापाने कलंकित आहे. एक तर मनुष्य त्या ईश्वराच्या इच्छेप्रमाणे वागत नसावा, किंवा तो ईश्वर तरी न्यायी आणि चांगला नसावा, अथवा तो आंधळा असावा. तथागताच्या ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांतासंबंधीचा शेवटचा विचार असा होता की ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांतासंबंधी चर्चा करण्यापासून काहीही लाभ नाही. तथागताच्या मते धर्माचे केंद्र हे मनुष्याचा देवाशी असणारा संबंध यामध्ये नाही, ते माणसामाणसाच्या संबंधात आहे. धर्माचा हेतू सर्व माणसे सुखी होतील अशा रीतीने माणसाशी कसे वागावे हा आहे. तथागत देवाच्या अस्तित्वावरील
विश्वासाविरुद्ध असण्याचे आणखीही एक कारण होते. तथागत धार्मिक क्रियाकलापाच्या विरोधी होते. याविरुद्ध असण्याचे कारण म्हणजे हे क्रियाकलाप म्हणजे भ्रामक समजुतीचे आगरच असते आणि भ्रामक समजुती ह्या अष्टांग मार्गातील जे महत्त्वाचे तत्व सम्मादिठ्ठीचे शत्रू आहेत. तथागताच्या दृष्टीने ईश्वरावरील विश्वास ही अतिशय भयानक गोष्ट आहे. कारण ईश्वरावरील विश्वास हा पूजा आणि प्रार्थना ह्याचा उत्पादक आहे. पूजा आणि प्रार्थना याच्या जरुरीतून पुरोहितपद उत्पन्न होते आणि पुरोहित हा असा दृष्टबुद्धी आहे की तो सर्व प्रकारच्या खुड्या समजुती निर्माण करतो व त्यामुळे सम्मादिष्टीचा विकास अशक्य होतो. ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासासंबंधीचे हे विचार व्यवहारी होते, पण ते बव्हंशी सैद्धांतिक होते. तथागत जाणत होते की ते विचार ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासाला एकदम मारक असे नव्हते. तथापि अशी मात्र कल्पना करू नये की मारक असा विचार त्यांच्या जवळ नव्हता. त्यांनी एक असा विचार मांडला आहे की तो निसंदेह देवावरील विश्वासाचे खंडन करणारा आहे. हा विचार प्रतित्य समुत्पाद या सिद्धांतात अंतर्भूत आहे. ह्या सिद्धांतानुसार ईश्वर आहे किंवा नाही हा प्रश्न महत्त्वाचा नाही. त्याचप्रमाणे ईश्वराने ही सृष्टी निर्माण केली किंवा नाही हाही प्रश्न मुख्य नाही. खरा प्रश्न असा आहे की निर्मात्यांनी ही सृष्टी कशी निर्माण केली. ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासाचे समर्थन हे जग कसे निर्माण झाले ह्या प्रश्नाच्या उत्तराचा निष्कर्ष आहे. महत्त्वाचा प्रश्न हा आहे की ईश्वराने सृष्टीभाव काही पदार्थ यातून उत्पन्न केली की अभाव शून्य यातून निर्माण केली. काहीतरी हे काहीच नाही मधून उत्पन्न केले गेले यावर विश्वास ठेवणे हे शक्य नाही. जर तथाकथित ईश्वराने काहीतरी हे काहीतरी मधून निर्मिले असे म्हटले तर ज्या काहीतरीतून जे नवे काहीतरी निर्मिले ते निर्मितीपूर्वीच अस्तित्वात असले पाहिजे. म्हणून ईश्वराला त्याच्यापूर्वीच अस्तित्वात असलेल्या काहीतरीचा निर्माता म्हणता येणार नाही. जर ईश्वराने काही वस्तू निर्माण करण्यापूर्वी कोणीतरी काहीतरी निर्मिलेले असेल तर ईश्वराला निर्माता अथवा आदी कारण असे म्हणता येणार नाही. ईश्वराच्या अस्तित्वासंबंधीच्या विश्वासाविरुद्ध तथागताचा शेवटचा असा निर्विवाद विचार होता. ईश्वर हा सर्व सृष्टीचा निर्माता आहे हा विश्वास तर्कदृष्ट्या असल्यामुळे तो अधर्म आहे. तो विश्वास म्हणजे केवळ असत्यावरील विश्वास ठरतो. अशा प्रकारे आज आपण ईश्वरावर विश्वास हे धम्माचे आवश्यक अंग नव्हे यातील उर्वरित भाग बघितलेला आहे. पुढच्या भागात आपल्याला ब्रह्मा सायुज्यावर आधारित धर्म अधर्म आहे हे बघायचं आहे. तोपर्यंत नमो बुद्धाय, जय भीम.